लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. या दिवसापासून आपल्याला आयुष्यभरासाठी एक जोडीदार मिळतो. दोघांनी एकमेकांवर फार प्रेम करावं, एकमेकांना साथ द्यावी असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. मात्र आता लग्नाचा एक अतिशय अजब प्रकरण समोर आला आहे. चित्रकूट जिल्ह्यातून लग्न करून एक नवरी सासरच्या घरी पोहोचली. यानंतर संधीचा फायदा घेत नववधूने सोन्या चांदीचे दागिने आणि रोख 30,000 रुपये घेऊन पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. हे प्रकरण रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कपुरी गावातील आहे, जिथे अशोक नावाच्या तरुणाचं लग्न शिकारी गावात राहणाऱ्या निशा नावाच्या तरुणीसोबत निश्चित झालं होतं. लग्नाची तारीख 18 एप्रिल होती. वर अशोक कुमार रीतिरिवाजानुसार वरात घेऊन मोठ्या थाटामाटात वधू निशाच्या घरी पोहोचला. लग्न थाटामाटात पार पडलं आणि दुसऱ्या दिवशी लग्नाची वरात 3 वाजता वधूसह घरी परतली. घरी येताच वधू तिच्या खोलीत गेली. दरम्यान महिलांनी उर्वरित विधी पूर्ण करण्यास सुरुवात केली. वधू फोनवर कोणाशी तरी बोलत राहिली. सासरच्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. काही वेळाने नवरदेव जेव्हा वधूच्या खोलीत पोहोचला तेव्हा तिथलं दृश्य पाहून तो बेशुद्ध पडला. वराच्या बाजूचे लोक पुढील व्यवस्था करण्यास व्यस्त असताना रात्री 8 वाजता नवरीने संधी साधून घराच्या मागील दारातून 30,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. मुलाचे कुटुंबीय खोलीत पोहोचले तेव्हा वधू बेपत्ता होती. त्यांनी पेटी पाहिली असता दागिने आणि रोख रक्कम गायब होती. पीडित नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी वधूचा बराच शोध घेतला, पण तिचा कोणताही पत्ता लागला नाही. पीडित वराने वधू विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी वधूच्या पालकांना बोलावून त्यांची चौकशी सुरू केली आहे. पीडित नवरदेवाचं म्हणणं आहे की वधूने असं का केलं हे मला माहीत नाही. लग्नाआधी आम्ही बोललो तेव्हा तिने कधीच काही सांगितलं नाही. तिच्याकडून कधीच एकही कॉल आला नाही. त्याने फोन केल्यावर बोलणं होत असे. लग्नाची वरात आल्यानंतर ती घरात सतत फोनवर बोलत होती. रात्री संधी साधून तिने दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.